खूपच मनमोहक दृश्य दिसते गडावरती जाताना. एवढं सुंदर अशी अनुभूती मी पहिल्यांदाच घेते. बघा किती सुंदर धबधबा आहे. याच्या प्रेमात तुम्ही निश्चिंत पडल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं ज्याला आवडते तरी या धबधब्यात भिजायला नक्कीच आलं पाहिजे. येताना आम्ही या धबधब्यावरती भिजणार आहोत. बघा किती छान आहे, किती सुंदर आहे ना. जीवधनवर जात असताना हा रस्त्यामध्ये काही तेवढा सुंदर धबधबा लागतोय. आवर्जून तुम्ही ह्या चॅनलमधून बघून ह्या किल्ल्याला भेट द्यावी आणि निसर्गाच्या सानिध्यात यावा. खाली बघा भरपूर पर्यटक आता ते दिसत नाही. एवढं सुंदर दृश्य आपल्याला फक्त मस्त आहे, एकदम छान. मी गाडी घेतलेली सोबत कारण आम्हाला माहिती नाही रस्ता चुकल्यावर अडचण निर्माण होऊ शकते. अजून किती लांब आहे आता? म्हणजे आता ह्या सरळ रस्त्याने आपण जाणार आहे. हा ठीक आहे. तुम्ही गडावर जाणार आहे? नाही हे तो दोघं गाडी आहेत का? गाईडच्या माध्यमातून आपण गडावरती जाऊ शकतो. म्हणजे काय होतं, आपण चुकणार नाही. कारण मी पहिल्या व्हिडिओमध्ये म्हटले अत्यंत चित्तथरारक आणि सगळ्यात अवघड मानला जाणारा हा ट्रेक आहे. त्याच्यामुळे दिसते का किती सुंदर दिसते बघा धबधबा. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला जीवधन किल्ल्यावर यायचं असेल त्यावेळेला निश्चिंत सोबत गाईड घ्या आणि मग ट्रेक करा. त्यामुळं ट्रेक करणं हा अगदी सोपा होणार आहे, काही अडचण येणार नाही. म्हणून आम्ही सुद्धा गाईड घेतलेले आहेत. छान असं मार्गदर्शनाखाली आम्ही हा ट्रेक करतोय. पण ते पूर्ण किल्ल्यावर आमच्या सोबत नाही येणार. ठराविक भागापर्यंतच हे गाईड उपलब्ध असतात. तिथनं पुढं आपल्याला हा किल्ला आपण जे आलेले ट्रेकर्स आहेत त्यांच्या मदतीने जावं लागते. आजचे व्हिडिओ मोठे मोठे होणार आहेत पण त्याला पर्याय नाही. कारण एवढा सुंदर निसर्ग तुम्हाला दाखवण्याची मला खूप जबरदस्त इच्छा झालेली आहे. तुम्हाला त्याच्यापासून मी वंचित ठेवू शकत नाही. हे बघा जाताना आपल्याला बांबूचं झाड लागले आणि याला बांबूचं जंगलही असं म्हटलं जातं. कारण का प्रामुख्याने बांबूचा उपयोग पाणी धरून ठेवण्यासाठी होतो, तसेच घरकामासाठी होतो, त्यानंतर घरातल्या विविध वस्तू बनवण्यासाठी सुद्धा होतो. टोपल्या पाट्या शेतकऱ्यांच्या वापरामध्ये असतात, त्यांना माहिती आहे. त्यानंतर नक्षीकाम वेगवेगळ्या डिझाईनसाठी पण बांबूचा उपयोग केला जातो. आणि हे सगळं बांबूचं जंगलच आहे. कारण बांबूमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते, म्हणून बांबूची प्रचंड मोठ्या प्रमाणात बांबू लावलेले आहेत. कारण या सर्व किल्ल्यांचं जतन आपल्याला करायचं आहे पुढील भावी पिढ्यांसाठी. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हे बांबू वगैरे लावलेत. रस्त्यामध्ये जाताना किती सुंदर पाणी, नितळ निसर्गाचा अद्भुत चमत्कार.